नमस्कार सर्वांना. आपण आहोत परत सरिताच्या स्वयंपाकघरी. आपण आता बघतोय साबुदाणा वडा. आज संकष्टी चतुर्थी आहे ना, मग हो. उपास आहे म्हणून आज साबुदाणे वडे बनवूया. अच्छा. त्याच्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय हम्म. आणि त्याच्यासाठी साबुदाणे, हो. बटाटे आणि मिरची हम्म. आणि कढीपत्ता, शेंगदाणे, मीठ चवीनुसार आणि साखर. हे सगळं आपलं उपासाचं जेवढं हो हो साहित्य आहे ते. हो. पहिले बटाटे मॅक्स करून घेऊया. हो. साधारण 2 बटाटे आहेत ना? हो, 2. त्याच्यात हे टाकलं साबुदाणा भिजून ठेवले होते पहिले हम्म. 2 तास. असे चांगले हे होतात, ती मऊ झाली. फुलतात. अच्छा, फुलतात. फुलतात. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकूया. हम्म. 4 चमच टाकलेला आहे आणि मीठ टाकूया चवीनुसार. हे शेंगदाणा मग काय उपासाच. हम्म. आणि थोडीशी साखर टाकूया, चिमूटभर. छोटा चमच बोललास तरी चालेल. आता हे मिक्स करूया पूर्ण, सगळं मिक्स करून घेऊया. आणि कोणाला उपासामध्ये कोथिंबीर खात असतील तर ती पण टाकू शकतात. मी नाही टाकत उपासाला. कढीपत्ता, हिरवी मिरची, मीठ एवढंच टाकते. आपण चांगलं घट्ट करून घ्यायचं. वडे बनवायचे त्याचे. मिक्स करून घ्यायचं सगळं. मिक्स झालंय हे सगळं. हो. तर हे असं हातात घेऊया. हे वडे बनवायचे आहेत. आपल्याला जो साईज आहे तसे बनवायचे. आणि त्याला चपटे केले वडे टिक्की सारखं. त्याचे वडे असेच असतात त्याचे. अच्छा. तळूया. तेल आपण किती वेळ ठेवलं होतं गरम करायचं असतं. पूर्ण गरम करायचं असतं. थंड असणार ना तर ते सोडणार तर ते सगळं सोडतं त्याच्यामध्ये, फुटतं. हा, तुटेल ते आपली वडी एकत्र राहणार नाही, तुटणार ते खूप. हे बघा आता असे गोल्डन ब्राऊन होते. दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन करून घ्यायची. रंग आला याला. नंतर तळूया ते गरम गरम. आणि साधारण आपली 4 मिनिटात पूर्ण ही टिक्की तयार असेल ना, साबुदाणा भिजून ठेवायचं, बटाटे बॉईल करून ठेवायचं की पटकन होते. हो. ही झटपट उपासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा. आणि संकष्टी चतुर्थीच्या उपासाची टिक्की. धन्यवाद.